तर बघा आपोआपच येतं ते. असं हो एक मॅम. झाड त्या काकांच्या घरी स्वतःच आलंय. मग त्याने तिकडे आजूबाजूला सगळं त्याला असं फेन्सिंग करून असं छान छोटूसं बनवून घेतलंय आणि तिकडे मग दरवर्षी दत्त जयंतीचा कार्यक्रम ते करत असतात. आमच्या इथे समर्थांचं मंदिर पण आहे गावामध्ये, तर तिकडे पण कार्यक्रम असतो दरवर्षी. आता आज बरेच कार्यक्रम आहेत बऱ्याच ठिकाणी. मग म्हटलं अरे रोज रोज आपण पॅन्ट मध्ये असतो, पंजाबी ड्रेस मध्ये असतो, कधीतरी देवाला पण वाटलं पाहिजे की हिच्याकडे पण साड्या आहेत, अजून घेऊन देऊ शकतो आपण हिला. मग असा विचार केला चला एक साडी आज आपण बाहेर काढू. शिवाय आज गुरुवार आहे, मार्गशीर्षातला गुरुवार आहे. सो ती पूजा आपण करतोच ना असंही. अरे या निमित्ताने जरा त्या कपड्यांना हवा लागते, नाही तर रोज कोण हे सगळं नेसून फिरतं, हो की नाही? असा त्याच्या मागचा पूर्व इतिहास आहे की आज मी साडीमध्ये का आहे. तर चला आपण मागच्या वेळेला जो लेसन सुरू केला होता तो जरा आपण पुढे कंटिन्यू करूया. आपण आपला रिव्हिजनचा अभ्यास सुरू केलेला आहे ऑलरेडी आणि याच्यामध्ये आपण पिरियॉडिक टेबलचा अभ्यास आपला पाहिला होता, राईट? आपण पिरियॉडिक टेबलचा लेसन सुरू केला, तो बऱ्यापैकी पुढे आला. आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलला रिवाइज करणार आहे आज. तुमच्या लक्षात आहे का? काही बोलायचंय का? मला सांगा या धड्याबद्दल तुम्हाला काही नवीन वेगळी माहिती मिळाली आहे का? काय विचारतेय, आता तुमचं वर्ष संपत आलंय, म्हणजे या वर्षभराच्या अभ्यासामध्ये तुम्हाला या 10वीच्या लेसन बद्दल वेगळी माहिती मिळाली आहे का मॅम तुमचा आवाज स्वतःच्या सेल्फ स्टडी अडकतोय. मध्ये वगैरे? सगळ्यात आधी तर माझा आवाज येतोय का मला सांगा. दोन. येस मॅम, व्हॉइस ब्रेक होतीये तुमची. मी कॅमेरा बंद करते, सगळं नीट होईल. बर, आता मला सांगा या लेसनचा तुम्ही जेव्हा अभ्यास केला, आता त्याला बरेच दिवस झालेत, वर्ष संपत आले आणि हा पहिलाच धडा आहे जो आपण सुरू केला होता. तर एवढे दिवस याचा अभ्यास करून करून तुम्हाला जे काही नवीन गोष्टी समजल्यात का, काही इंटरेस्टिंग तुम्हाला स्वतःलाच सापडलं धड्यातलं, असं काही आहे का? एकच धडा आपण पुन्हा पुन्हा करतो ना तेव्हा आपल्याला त्यात नव्या नव्या गोष्टी समजतात. जसं एकच पिक्चर 2-4 वेळा बघितलं की जास्त डिटेलमध्ये कळतो. तसं तुम्हाला या धड्याबद्दल काही समजलंय का नवं? आधी तुम्हाला प्रश्नच समजलाय का ते मला सांगा. कोणीच काही उत्तर देत नाहीये म्हणून मला आता टेन्शनच आलंय. प्रश्न ऐकू आलाय, समजलाय? अरे अरे माझा आवाज येतोय का? येस मॅम, येतोय. हो मॅम येतोय. हा मग उत्तर द्या की, मला टेन्शन येतं. मला असं वाटतं मला नेटवर्क प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्हाला काहीच ऐकू येत नाहीये. सांगा सांगा, या धड्यामध्ये तुम्हाला काही नवीन कळलंय का? नाही कळलंय का? समजले मॅम. का म्हणजे हा मग मी तेच ते विचारते, काय नवं समजलंय ते जरा मला सांगा. इंटरेस्टिंग गोष्टी आहेत या. असा अभ्यास केल्यावरतीच आपल्याला कळतं की आपल्याला काय नवं कळलंय किंवा काय नाही कळलंय, हे कशाला होतं. असे भरपूर प्रश्न पडतात जेव्हा आपण पुन्हा पुन्हा त्याच लेसन्सचा अभ्यास करतो. 10वीला आपल्याला दुसरा काहीच उद्योग नाहीये, पहिल्यापासून धडे. सांगा सांगा, सानिया शेख सांगा. ओके मॅम. म्हणजे मला ना पहिल्यांदा हे समजलं नव्हतं, मला आता समजले की कोणत्याही आवर्तीत डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याची विद्युत ऋणता वाढत जाते व विद्युत घनता कमी होत जाते. करेक्ट. मग आता मला या प्रश्नाचं उत्तर दे की विद्युत ऋणता आणि विद्युत घनता म्हणजे काय? बरोबर आहे. मॅम, ऋणता आणि घनता याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी हे ते दोन शब्द आहेत. पण याचा अर्थ काय आता हे मला सांगा. बरोबर आहे, तिला पुन्हा पुन्हा वाचल्यामुळे ते कळलंय की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अशा दोन टर्म आहेत, विद्युत ऋणात्मकता आणि विद्युत घनात्मकता.
पण याचा अर्थ काय? आपण डिस्कस केलं होतं हे एकदा. मी तुम्हाला सांगितलं होतं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय. नाही आठवलं तर मी पुन्हा सांगेन, पण काहीतरी प्रयत्न करा बरं. तुम्हाला काय माहिती आहे ते मला जरा कळू द्या बरं. मॅम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मध्ये ना तो जो एक ॲटम असतो, जो अणू असतो, त्याचा जो सहसंयोजक असतो ना, तो त्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे आकर्षित करतो. म्हणजे ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त तो काय करतो? इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेतो. बरोबर ना? येस मॅम. हा, ओके. उदाहरण देऊन सांगा. उदाहरण देऊन सांगा. काही गोष्टी उदाहरणामुळे सोप्या होतात. बरोबर आहे. तू जे सांगितलंस ते बरोबर. आता त्याचं एक उदाहरण सांग मला. मॅम फॉर एक्झाम्पल जो एक आवर्त आहे तो उजवीकडे जाताना वाढतो आणि जो एक गट आहे तो खाली जाताना कमी होतो. बर. आपण आता जे बोलतोय ना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बद्दल, त्याचं उदाहरण आहे हायड्रोजन फ्लोराईड. तू जे उदाहरण सांगितलंस ना ते बरोबरच आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ह्या दोन्ही गोष्टी जरा डिस्कस करूया आपण. या धड्यामध्ये हेच सगळं आपल्याला डिस्कस करायचंय की आपल्या पिरियॉडिक टेबल मधले जे एलिमेंट्स आहेत ना त्यांच्यामध्ये ट्रेंड्स कसे आहेत. ट्रेंड्स म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत. आपण पिरियॉडिक टेबलची पूर्ण हिस्ट्री मागे बघितली. मागच्या लेसन मध्ये आपण बघितलं हे डोबेर्नियर ट्रायड, न्यूलँड्स ऑक्टेट्स, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, हे सगळं आपलं झालं. आता आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या सगळ्या डिटेल्स मध्ये बघणार आहे. तिला जे नव्याने समजलं ते सगळं आपण डिस्कस करूया आज. करेक्ट, बरोबर चाललंय. मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये आपण बघणार आहे की सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती आहे मॉडर्न पिरियॉडिक लॉ. याच्यामध्ये ॲटमिक नंबरला जास्त महत्व आहे ॲटमिक मास नंबर पेक्षा. म्हणजे आधीच्या 3 प्रयोगांमध्ये सगळ्या मूलद्रव्याने त्यांच्या चढत्या अणु वस्तुमानांकाच्या हिशेबाने लावलं होतं. पण नंतर हे समजलं की अणु वस्तुमानांक नाही, अणु अंक हा जास्त महत्वाचा आहे. म्हणून त्याच्यावरती आधारित आपण पुढची सगळी पिरियॉडिक टेबलची रचना आता केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय ट्रेंड्स आहेत. सॉरी, ह्याच्याकरता मी परत पुस्तकातच जाणार आहे, कारण पुस्तकामध्ये हे एकदम डिटेलमध्ये दिलंय ना. मोठ्याच्या मोठं पिरियॉडिक टेबल समोरच दिसतं, त्याच्यामुळे मग सगळ्याच गोष्टी तिथल्या तिथे डिस्कस करता येतात. नाव सी, नाव लेट अस गो ऑन अवर लेसन अँड पेज नंबर आय डोंट नो व्हॉट इट इज, लेट अस फाइंड आउट. आणि मग आपण HFचं उदाहरण घेऊया आणि मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय हे जरा समजून घेऊया. डोंट वरी, तुम्हाला 11वीला तुम्ही जर चुकून सायन्स घेतलं आणि चुकून केमिस्ट्रीचा अभ्यास सिरियसली केला तर तुम्हाला हा परत लेसन भेटणार आहे. मॉडर्न पिरियॉडिक टेबल 11वीला पुन्हा आहे. आता तुम्हाला पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आहे ना, पुढच्या वर्षी त्याचं तुम्हाला डिटेल व्हर्जन आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ठीक आहे. नाव सी, याच्यामध्ये आपण आलोय मॉडर्न पिरियॉडिक टेबल वरती. डिरेक्टली आपण आज तिथेच जाऊ. वरचं सगळं आपलं मागच्या रिव्हिजन लेक्चरमध्ये ऑलरेडी झालेलं आहे. डोबेर नायर आणि मग बाकी सगळ्या त्यातल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता जरा एक एक गोष्ट समजून घ्या. हे आपण आधी बऱ्याचदा बोललोय, पण आता आपण काय करतोय ना, रिव्हिजन करतोय. सो काही राहिलेल्या गोष्टी असतील ज्या आधी नाही कळल्यात, त्या जरा चेक करा. आणि अजूनही नाही कळलं तर लगेच विचारा बरं का. काही गोष्टी हा आता आपल्याकडे वेळ कमी उरलाय ना, पुन्हा पुन्हा आपण नाही करू शकत आहे. चला बघा, एक एक मुद्दा बघूया. आपल्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याकडे 4 ब्लॉक आहेत. एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. ही नावं अशी का ठेवली आहेत, SPDF, ABCD अशी का नाही ठेवली आहेत? ह्याचं उत्तर आहे, हे S, D, P आणि F अशा नावाचे ऑर्बिट्स असतात. ऑर्बिट्स म्हणजे कक्षा. कक्षा म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरतात ते. आपण अणूच्या रचनेमध्ये K शेल, L शेल, M शेल असे काढतो ना. KLM ह्या मोठ्या आहेत, 1, 2, 3 या नंबरच्या आहेत. पण प्रत्येक नंबरच्या कक्षेमध्ये SDPF अशा 4 वेगवेगळ्या उपकक्षा असतात. फक्त पहिल्या याच्यामध्ये नाहीये, कारण ती एकदम छोटी कक्षा आहे. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या प्रत्येक कक्षेला या उपकक्षा आहेत. त्यांची नावं आहेत SPDF. कळलं?
म्हणून आपल्या ब्लॉक्सची नावं पण SPDF अशी आहेत. जर S या उपकक्षेमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे संयोजक इलेक्ट्रॉन्स असतील तर ते S ब्लॉक मध्ये जाणारे सगळेचे सगळे एलिमेंट आहेत म्हणजे मूलद्रव्य आहेत. त्यातला पहिला जो गट आहे याला म्हणतात अल्कली मेटल्स, ह्याला म्हणतात अल्कलाईन अर्थ मेटल्स. हे खूप रिएक्टिव्ह मेटल्स आहेत. म्हणजे मेटल्स म्हणजे कोण, जे स्वतःचे इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि पॉझिटिव्हली चार्ज्ड कॅटायन्स बनवतात. इथेच तुमचा पुढचा मुद्दा येणार आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी. सगळं समजून घ्या. जसं जसं आपण डावीकडून उजवीकडे जातो म्हणजे असं जातो, आडवं जातो आपल्या टेबलमध्ये, तेव्हा ह्याची संयोजक बघा 1 2 3 4. परत याची संयोजक किती होईल, 3 2 आणि 1. का असं? सी म्हणजे कार्बन, कार्बनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. हा कोव्हॅलंट कंपाऊंड बनवतो. याच्या आधीचे सगळे लिथियम, बेरिलियम, बोरॉन, बिरॉन हे सगळे 1 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन आणि 3 इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि काय बनवतात, पॉझिटिव्हली चार्ज्ड कॅटायन्स. कार्बन म्हणजे 14 ग्रुपचे जे लोक आहेत ना ते वेगळं काम करतात, ते बॉन्डिंग करतात, शेअरिंग. इकडचे इथून सगळे जे आहेत ते आहेत नॉन मेटल्स. कार्बन पासून सगळे नॉन मेटल्स आहेत. ठीक आहे. मग हे नॉन मेटल्स काय करतात, नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन्स खेचून घेतात आणि इथेच कन्सेप्ट येते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटीची. इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे ते लोक ज्यांच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 6 7 असे इलेक्ट्रॉन आहेत. त्यांना ऑक्टेट पूर्ण करण्याकरता एकच इलेक्ट्रॉन पाहिजे, बरोबर. माझ्याकडे बघा, समजा माझ्याकडे एक सेट आहे स्केच पेन्सचा. चला असं आपण आपल्या मेंटॅलिटी प्रमाणे समजून घेऊया. मी आता आहे 10वीला 9वीला कोणत्याही वर्गामध्ये, शाळेमध्ये थोडक्यात, आणि माझ्याकडे पूर्ण स्केच पेनचा सेट आहे. त्याच्यामध्ये फक्त एकच रंग नाहीये, काळा. आणि काळा रंग तुम्हाला माहितीये किती महत्वाचा आहे. काळ्या रंगाशिवाय काही बॉर्डर होत नाही. काळ्या रंगाचा एकच स्केच पेन नाहीये माझ्याकडे, बाकी सगळेच्या सगळे. तर तो एक स्केच पेन मिळण्याकरता मी आजूबाजूला असलेल्या बाकी सगळ्या एक्स्ट्रा लोकांकडे असलेले जे काही एक्स्ट्रा पेन्स आहेत ते सगळे शोधेन की नाही. ज्याच्याकडे एक्स्ट्रा असतील किंवा ज्याला देण्याची इच्छा असेल त्याच्याकडचा मी तो घेऊन टाकेन. जास्त विचार करणार नाही, त्याला द्यायचा आहे का, त्याची इच्छा आहे का, तो बारीक आहे का, मोठा आहे का, जाडा आहे का, जवळ राहतो कोण आहे, मला काही फरक नाही पडत. मला एकाची कमी आहे, त्याच्याकडे एक्स्ट्रा देण्याची इच्छा आहे, मी लगेच घेऊन टाकेन माझ्याकडे. सेम करतात हे 17 ग्रुप. हे आहेत हॅलोजन ग्रुप्स. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ऍस्टेटिन हे सगळेचे 17वे या व्हर्टिकल ग्रुप मधले. आणि हे थोडे जरा जड लोक आहेत ना, हे वेगळे काम करतात थोडेसे, पण प्रॉपर्टी जवळपास सेम असतात. आता ह्यांच्यामध्ये काय आहे, ह्या सगळ्यांमध्ये 7 इलेक्ट्रॉन त्यांच्या व्हॅलेन्स शेलमध्ये आहेत. त्यांना ऑक्टेट कंप्लीट करण्याकरता एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. एक इलेक्ट्रॉन मिळवण्याकरता ते खूप धडपड करत असतात. आणि त्यांच्या आजूबाजूला हे लोक असतात मेटल्स, ह्यांना इलेक्ट्रॉन द्यायचे असतात. हायड्रोजनला 1 इलेक्ट्रॉन आहे ना, त्याला पण ड्युप्लेट कंप्लीट करायचंय, तर तो 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल किंवा शेअर करेल, म्हणजे त्याचे 2 होतील आणि दुसऱ्याची पण कमी भागेल. मग हा फ्लोरीन काय करतो, या हायड्रोजन बरोबर, किंवा क्लोरीन काय करतो, हायड्रोजन बरोबर बॉन्डिंग करतो. हा ते द्यायला तयार बसलाय, हा पॉझिटिव्ह होतो. आणि हा ऑलरेडी खूप निगेटिव्ह आहे. आपण बोललो होतो ना निगेटिव्ह मेंटॅलिटीचे लोक, हे सगळे निगेटिव्ह आहेत, एकदम डेंजरस कबीर सिंग टाईप लोक आहेत हे सगळे. हे सगळे जे सगळे हॅलोजन्स आहेत ना, यांच्यापासून आपण लांब राहायचं, रिअल लाईफ मध्ये पण लांब राहायचं. कारण हे रिअल लाईफ मध्ये खरंच कबीर सिंग सारखे समोरच्यावर अटॅक करून टाकणारे लोक आहेत हे. तर हे काय करतात, हे सगळेच्या सगळे या हायड्रोजनकडचा इलेक्ट्रॉन खेचून घेतात. आता तुम्हाला HCl माहितीये, HCl इज ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, बरोबर की नाही. या दोघांमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे. हायड्रोजन तरी सुद्धा याच्यामध्ये स्लाइट पॉझिटिव्ह आणि हा स्लाइट निगेटिव्ह चार्ज मध्ये असतो. कारण की काय, असं बॉन्डिंग आहे ना, हायड्रोजन आणि क्लोरीन, बरोबर. तरी पण हा जो इलेक्ट्रॉन पेअर आहे मधला, हा क्लोरीनकडे शिफ्ट झालेला आहे थोडासा, कारण क्लोरीन स्वतःकडे खेचून घेतो. हा विचार करत नाही की याने बिचाऱ्याने दिलाय, आपण दोघं मध्ये ठेवू, असं नाही. चल मी जास्त मोठा आहे आणि मी जे म्हणेन ते बरोबर, दे चल, म्हणून ह्याच्याकडचे थोडेसे इकडे शिफ्ट झालेले असतात. याला म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे ना, तिने जे सांगितलं, डावीकडून उजवीकडे जाताना
ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. मग उलट जाल तुम्ही असं तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढत जाते. बरोबर की नाही? तुम्ही इकडून तिकडे जा किंवा तिकडून इकडे जा. समजा आपण एक्झाम्पल घेऊया. इकडे आहे जळगाव, इकडे आहे भुसावळ. तुमची ट्रेन अशी चाललेली आहे. तुम्हाला पहिल्यांदा जळगाव लागेल, मग भुसावळ लागेल. उलटे गेलात तर काय होणार आहे? आधी भुसावळ नंतर जळगाव. सेमच की नाही? याचाच अर्थ असा, इकडून तिकडे जा, तुमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. इकडून इकडे जा, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढते. बरोबर की नाही? सिंपल. याला काय म्हणतात? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी मधला ट्रेंड म्हणजे प्रॉपर्टी. ठीक आहे? वरून खाली गेलात तर काय होणार आहे? तुमच्या ऍटमची साईज वाढणार आहे. बर, तुमच्या ऍटमची साईज वाढणार आहे. का बरं? प्रत्येक आवर्तामध्ये म्हणजे प्रत्येक पिरियडमध्ये एक एक कक्षा वाढत जाते. ठीक आहे ना? एक एक कक्षा वाढत जाते. आपोआप तुमच्या अणूची रचना वाढत जाईल. आकारच वाढेल ना. का बरं? त्याची रेडियस वाढेल. रेडियस म्हणजे काय? काय म्हणतात रेडियसला त्रिज्या. मराठीमध्ये? त्रिज्या. त्याची त्रिज्या वाढेल म्हणजे साईज वाढेल. एक्झॅक्टली उलट जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा काय होतं? आपल्या त्याच आवर्तामध्ये तेवढ्याच नंबरच्या शेल्समध्ये म्हणजे कक्षांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढत 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 जाते. बरोबर? इलेक्ट्रॉनची संख्या वाढली म्हणजे काय झालं? आतमधला न्यूक्लियस मधला पॉझिटिव्ह चार्ज पण वाढत जातो. एक मिनिट. जरा हा पिरियोडिक टेबल तुम्ही शांतीत बघा आणि कलर्स मध्ये काय व्हेरिएशन दिसते आणि मला 2 मिनिटात जरा सांगा. येस. आता सांगा मला तुम्हाला कलर व्हेरिएशन्स मध्ये काय काय नवं कळलं? काय काय कलर्स आहेत आणि काय काय त्याचे अर्थ आहेत? हा तुमच्याकरता थोडासा एक्सरसाइज होता बरं का. बाकी तर सगळं मी सांगणारच आहे तुम्हाला. भरपूर रंग आहेत याच्यामध्ये. मॅम मला एक डाऊट होता. बोला. मॅम हा पिरियोडिक टेबल पाठ करावा लागतो ना, मग तो कसा पाठ करायचा? माझ्या लक्षातच राहत नाही. कोणी सांगितलं पिरियोडिक टेबल पाठ करायचं? मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं की पिरियोडिक टेबल आपल्याला पाठ करायची गरज नाहीये. हा रेफरन्स आहे, रेफरन्स. तुम्हाला फक्त 1 ते 20 पर्यंतचे जनरल एलिमेंट्स कोणते आहेत एवढे फक्त माहिती असावे. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस आणि निऑन ही पहिली पट्टी. ना, माग, आलसी, पेप्सी, कोला, ऑर ही दुसरी पट्टी आणि पोटॅशियम, कॅल्शियम एवढ्यापर्यंतच ठीक आहे. एवढे सगळे आपल्याला पाठ करायची गरज काय? अजिबात पाठबीट करायचं नाही. हे आपल्याला रेफरन्ससाठी काहीही लागलं ना तरी पेपरमध्ये दिलेलं असतं. त्याचा ऍटॉमिक वेट दिलेला असतो, ऍटॉमिक नंबर दिलेला असतो. तरी सुद्धा बघत राहायचं. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? पिरियोडिक टेबल एकदा स्वतःच्या हाताने काढा आणि त्याचं एक चित्र स्वतःच्या रूम मध्ये चिटकवून टाका. एकदा तरी तुम्ही हाताखालून त्याला घातलं ना तुम्हाला समजेल त्यांची नावं काय आहेत. बरोबर की नाही? पाठ नाही करायचं आपल्याला. हे रेफरन्स मटेरियल आहे. सारखा सारखा तुम्ही याचा अभ्यास केलात ना की तुम्हाला आपोआप लक्षात राहील. आता याच्यामधले जे मेन लोक आहेत ते आहेत फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक हे सगळे माहितीतले आहेत आपल्याला. नंतर आहे सिल्वर, गोल्ड, पॅलेडियम, प्लॅटिनम हे सगळे राजधातू आहेत. बरोबर की नाही? मी तुम्हाला त्यांची फक्त जागा दाखवते. हे सगळं आपल्याला पाठ नाही करायचे. ते प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या गटामध्ये बसलेले असतात. बरोबर की नाही? आणि आपल्याला सेक्शन समजून घ्यायचे. बघा हे काय आहेत? मेटलॉइड्स. तेच तर मी तुम्हाला आता म्हणलं होतं ना रंगांप्रमाणे काय बायफर्गेशन आहे. हे बघा. हो की नाही? हे मेटलॉइड्स आहेत. हे सगळे अल्कली मेटल्स, अल्कलाइन अर्थ मेटल्स हे सगळेचे सगळे डी ब्लॉक. हे खाली आहेत हे सगळे कोण आहेत? मेटल्सच आहेत पण पी ब्लॉक मधले आहेत.
इथे सगळे नॉन मेटल्स आहेत, हे सगळे झिरो ग्रुप आहेत. झिरो ग्रुप म्हणजे कोण आहेत? नोबल गॅसेस. इथे तुम्हाला एक हा स्टार आणि खाली हॅश दिसतोय का? स्टार या एकाच ग्रुपमध्ये, म्हणजे या एका छोट्याशा स्क्वेअर मध्ये एवढी मोठी पट्टी आहे बघा स्टारची. लालू ग्रुप, लॅन्थनाइट्स आणि म्हणजे लॅन्थनम आणि ल्युटेशियम. लालू हे सगळे किती आहेत? 14. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सॉरी 14 नाही 15 आहेत. तसेच खाली पण आहेत ऍक्टिनाइट सिरीज, ऍक्टिनियम टू लॉरेन्शियम. हे खालचे आहेत ना सगळे 89 टू 103. ह्यातले मोस्टली सगळे जे आहेत ना रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. वरती जे आहेत ते सगळे डी ब्लॉक आहेत, पण थोडेसे जरा काय बरं म्हणतो आपण त्यांना, हेवी मेटल्स मधले मेटल्स आहेत. यांचा एक वेगळाच अभ्यास आहे. एफ ब्लॉक ऍटम्स, एस ब्लॉक ऍटम्स, डी ब्लॉक ऍटम्स. प्रत्येक गटागटाचा आपण अभ्यास करू शकतो, म्हणजे आपल्याला त्यातल्या सिमिलरिटीज आणि डिफरन्सेस समजतात. ओके, कळलं का? पाठ करायचं म्हणजे बघ 1 ते 20 पर्यंतचे एलिमेंट्स आहेत ना, त्यांची नावं, त्यांचे सिम्बॉल्स, म्हणजे हे लिथियम, बेरिलियम, एने बीने जे काही लिहिलंय ना, ते शॉर्टकट लक्षात ठेवायचे. त्यांचे ऍटॉमिक नंबर 20 पर्यंत जरी आपल्याला आले ना तरी खूप झालं. आपण 10वीत होत ना, सगळंच एकदम करायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, शंका मिटली? येस मॅम. आणि तरी सुद्धा मी तुम्हाला स्वतःहून मागे पण सांगितलं होतं, आता पुन्हा पण सांगते. एकदा हे पिरियोडिक टेबल स्वतःच्या हाताने मस्त एक त्याचा चार्ट बनवा आणि स्वतःच्या घरामध्ये लावून टाका. जिकडे कुठे तुम्ही अभ्यास करता, किचन मध्ये लावलं तरी पण चालेल. आपल्या डोळ्यासमोर राहायला पाहिजे ते, म्हणजे ह्याच्यात काही चुका होत नाही. SPDF. आणि तुम्ही कितीही मोठे झालात ना आणि सायन्स घेतलात ना, तर पिरियोडिक टेबल काय तुमचा पिच्छा सोडणार नाहीये. कारण याच्यात सगळी माहिती आहे ना, सगळे एलिमेंट्स त्याच्यामध्येच आहेत. बरं, आता आपण काय बघत होतो? आपण त्याचा ट्रेंड बघत होतो. एकतर आपण बघितलं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. मग आपण बघितली साईज. साईज मध्ये एक मजा आपण काय बघितली? जसे वरून खाली जाऊ एक एक शेल वाढत जाईल. शेल वाढला म्हणजे काय होतो? साईज आपोआप वाढतो. डावीकडे काय होतं? डावीकडून उजवीकडे गेलं की काय होतं? एकाच शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स वाढत जातात. फॉर एक्झाम्पल बघा, आता समजा हे न्यूक्लियस आहे. फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन आहेत. तिसऱ्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन, म्हणजे हा कोण आहे? 2 आणि 1 3, म्हणजे हा आहे लिथियम. लिथियमच्या पुढे बेरिलियम. बेरिलियम आला म्हणजे काय होईल? इथेच 1 इलेक्ट्रॉन वाढेल. मग आला बोरॉन, इथेच 1 इलेक्ट्रॉन वाढेल. मग आला कार्बन, झाले 4. मग नायट्रोजन 5, ऑक्सिजन 6, फ्लोरीन 7. आणि मग हा यांचा लीडर, हा यांच्या ग्रुपमधला. वाव, निऑन कडे आहेत 8. झालं. दिस इज ऑल स्ट्रक्चर. एकाच शेलमध्ये इलेक्ट्रॉन वाढत गेले. मग तुम्हाला असा प्रश्न नाही पडला का, इलेक्ट्रॉन वाढले तर यांचं कसं होणार? कारण इलेक्ट्रॉन रिपेल इच अदर, निगेटिव्ह चार्जेस, बरोबर ना? मग असं का होतं की हे एकाच शेलमध्ये बसतात पण यांना काही होत नाही? उत्तर द्या. प्रश्न कळला? प्रश्न कळला का? मॅम रिपीट करा. प्रश्न असा आहे, असे आपण डावीकडून उजवीकडे जातो, अक्रॉस द पिरियड म्हणतात त्याला, आडवं. तर एकाच कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन वाढत गेले. बघा मी काढलेत. इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन होतं, तरी पण एकाच कक्षेमध्ये हे इलेक्ट्रॉन जात कसे राहतात? कसं काय हे असं होऊ शकतं, असा माझा प्रश्न असतो. प्रश्न कळला? उत्तर माहितीये का सांगू? रिपीट करा. ऐका, तिसऱ्यांदा सांगते प्रश्न मी. जेव्हा आपण अक्रॉस द पिरियड जातो, म्हणजे डावीकडून उजवीकडे जातो, तेव्हा एकाच शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स वाढत जातात. बघा मी इथे काढलेत की नाही, लिथियम मध्ये 1 होता, मग बेरिलियम मध्ये 2, बोरॉनचे 3, असे काढत काढत मी एकाच रांगेतले 8 इलेक्ट्रॉन काढले तिकडे, बरोबर की नाही? मग एकाच शेलमध्ये एवढे इलेक्ट्रॉन आपण वाढवत गेलो, तर
हा ऍटम स्टेबल कसं काय राहू शकतो? हे इलेक्ट्रॉन एकमेकांना ढकलणार नाही का? उलट त्यांची साईज छोटी होत जाते. म्हणजे तुम्ही इकडून इकडे जाल ना, तर ऍटम छोटा होत जातो, श्रिंक होत जातो आणि इलेक्ट्रॉन एकमेकांना ढकलतात. मग असं कसं होऊ शकतं? माहिती आहे का सांगू? मॅम ते डावीकडे जात असताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते ना, मग त्यामुळे ते कमी होत असतील. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि साईज याचा काय संबंध आहे सांगा बरं? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तर इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची कॅपॅसिटी आहे, ठीक आहे. स्वतःच इलेक्ट्रॉन ते स्वतःला श्रिंक करून घेतं, हेही ठीक आहे. पण एकाच शेलमध्ये एवढे इलेक्ट्रॉन बसवतायत ते. एरवी ते समोर ज्याचा एकही इलेक्ट्रॉन घेत नाहीत, रिपल्शन करून टाकतात. मॅम तुम्हीच सांगा. तुम्ही जे सांगितलं ना ते अर्ध आहे, त्याचं पुढचं मी पूर्ण करते बघा. मजा अशी आहे की ऍटमिक नंबर वाढत गेलाय बघा ना. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे सगळे काय आहेत? ऍटमिक नंबर. ऍटमिक नंबरची डेफिनेशन काय आहे? द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर द नंबर ऑफ प्रोटॉन्स. आता जर आपण वरती इलेक्ट्रॉन वाढवला तर आतमधली प्रोटॉनची संख्या पण एकने वाढतीये. लिथियमच्या न्यूक्लियसमध्ये 3 प्रोटॉन आहेत, याच्या न्यूक्लियसमध्ये 4 प्रोटॉन आहेत, याच्या 5, याच्या 6, याच्या 7, याच्या 8, याच्या 9 आणि याच्या 10 प्रोटॉन आहेत. आता 10 प्रोटॉन म्हणजे 10 पॉझिटिव्ह आणि बाहेर 10 इलेक्ट्रॉन जे आहेत 10 निगेटिव्ह. ह्या दोघांचं अट्रॅक्शन जास्त असेल की नाही? पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या दोन अट्रॅक्टिव्ह फोर्सेसची संख्या समान आहे. उलट जितकं तुम्ही डावीकडून उजवीकडे जाल तितके इलेक्ट्रॉन्स पण वाढतात, तिथले न्यूक्लियस मधले पॉझिटिव्ह पण वाढतात. जितके पॉझिटिव्ह निगेटिव्ह जास्त तितके ते एकमेकांना खेचणार नाहीत का? बघा उदाहरण तुम्हाला मी सांगते. तुम्ही रस्सी खेच बघितली? रस्सी खेच बघा, येस मॅम. इथे मध्ये एक पोल आहे, या बाजूला काही मुलं उभी आहेत, या बाजूला काही मुलं उभी आहेत. इकडे एक मुलगा उभा करा, इकडे एक मुलगा उभा करा. दोघांचं बल सारखं असेल त्या रस्सीवरती. 2 मुलांना उभं करा, काय होईल? सारखा ताण पडेल. तिघांना उभं करा, ताण परत वाढेल. असं इकडे 10 मुलं आणि इकडे 10 मुलं उभे करा, काय होणार आहे? तर रस्सीवरचा ताण वाढतोय की नाही? सेम तसंच आहे. तुम्ही मध्ये न्यूक्लियसच्या मध्ये प्रोटॉन टाकत जाताय. वरती इलेक्ट्रॉन आपोआप ऍड होतात. मध्यभागी काहीतरी पॉझिटिव्ह आहे, ते खेचून घेणार आहे आजूबाजूच्या सगळ्या इलेक्ट्रॉन्सना. म्हणजे काय होणार आहे? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकमेकांना खेचतायत, म्हणजे आपले जे शेल आहेत ते आपोआप श्रिंक होत आहेत. समजलं का? याच्यामुळे त्याच शेलमध्ये इलेक्ट्रॉन असले तरी सुद्धा त्याला खेचतंय मधलं न्यूक्लियस. तर त्यांना आवडो न आवडो, जागा पुरो न पुरो, ढकलाढकली हो, मारामारी हो, कुटाकुटी हो, काहीही हो, पण त्यांना त्या शेलमध्येच राहावं लागतं, कारण मधला न्यूक्लियस त्यांना खेचून घेतं. तेवढी पॉवर आहे मध्ये. उदाहरणार्थ तुम्हाला सांगते आपल्या घराच्या उदाहरणामधनं. आपल्या घरी मी तुम्हाला बोलले होते, न्यूक्लियस म्हणजे कोण? आपल्या घरातले सगळे बाप लोक असतात, ते सगळं ठरवतात काय करायचं, बरोबर की नाही? आता आपल्या घरामध्ये आपल्या मेन टीमने, आपल्या घरातल्या ह्या सगळ्या या मधल्या, आपण त्याला न्यूक्लियस म्हणू, आपल्या घरातल्या न्यूक्लियसने जे काही ठरवलं असेल ते बाहेरच्या सगळ्या लोकांना मान्य करावंच लागतं, आवडो न आवडो, पटो न पटो. उदाहरणार्थ मला सांगितलं तुझ्या रूम मध्ये आता आहे ना अजून एक मुलगी येणार आहे आपल्याकडे, आपल्या नातेवाईकांमधली मुलगी आहे, ती तुझ्या रूम मध्ये राहणार आहे. ती इथे ऍड झाली. माझी इच्छा नाहीये, पण इकडे तिची आई पण ऍड झाली. ती मुलगी तिची आई म्हणजे न्यूक्लियसची पॉवर पण वाढली आणि इलेक्ट्रॉनची संख्या पण वाढली. आता विचार करा, माझी आणि तिची इच्छा असो अगर नसो, आमच्या आयांची तर इच्छा आहे ना. म्हणजे जे काही न्यूक्लियस ठरवतं ते ह्यांना फॉलो करावंच लागतं. न्यूक्लियसची पॉवर वाढली की इलेक्ट्रॉन्सची पॉवर पण, जरी निगेटिव्ह चार्जेस असतील तरी त्याच्या हिशोबाने बदलत जाते. म्हणून ऍटम श्रिंक होतात आणि त्यांची रचना, बरोबर, एकाच शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स वाढत जाणं हे शक्य होतं. कळलं का? येस मॅम. आता आपण जरा पुस्तकामध्ये बघूया ह्या सगळ्या कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या.
आपण हे बोललो होतो की जसं जसं आपण खाली जाऊ शेल्सची संख्या वाढेल. शेल्सची संख्या वाढली म्हणजे काय होईल, आकार वाढेल. डावीकडे तसं होत नाही, आकार छोटा होत जातो कारण शेल्सची संख्या तेवढीच राहते आणि इलेक्ट्रॉन्स वाढतात. पण आपल्याला बुकमध्ये हा एक मस्त फॉर्म्युला दिलेला आहे. प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स मावतात त्याचा फॉर्म्युला आहे 2n². 2 इज कॉन्स्टंट, n इज नंबर ऑफ शेल आणि त्याचा स्क्वेअर. पहिल्या शेलमध्ये 1चा स्क्वेअर इज 1 इंटू 2 इज 2. पहिल्या शेलची कॅपॅसिटी 2च इलेक्ट्रॉन आहे. तुम्ही कुठलाही जगातला ऍटम घ्या, त्याच्या के शेलमध्ये 2च इलेक्ट्रॉन असणार आयुष्यभर. एल दुसरी शेल आहे, 2चा स्क्वेअर आहे 4, 4 दुणे 8. सेकंड शेलमध्ये 8च इलेक्ट्रॉन मावतात, त्याच्याहून जास्त मावत नाही. बघा बरं, क्रॉस चेक करून बघा ना, आपल्याकडे पिरियोडिक टेबल इथे काढलेलंच आहे. ह्याचं बघा ना, 1 आणि 2 पहिल्या शेलमध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत मॅक्झिमम. याच्यात दुसऱ्या शेलमध्ये 2 आणि 8. कसं लिहिणार आपण, निऑन 2, 8. अर्गॉन काय येणार, 2, 8 आणि 8. म्हणजे किती झाले, 18. करेक्ट आहे की नाही? खाली चेक करा, 2, 8, 18 म्हणजे 2, 8 म्हणजे 10 आणि 18. 3 त्रिक 9, 9 दुणे 18. आले का? 4 चौक 16, 16 दुणे 32. हे असंच मांडत जायचं, 2, 8, 8, 18 जे काही असेल ते इथे येईल समोर. अशा पद्धतीने आपण प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन मावतात हे इलेक्ट्रॉन कॅपॅसिटीने काढू शकतो. नंतर आहे पिरियोडिक ट्रेन्स मधली पहिली व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी आपण काय म्हणालो होतो, ज्या व्हर्टिकल ग्रुपमध्ये आपला एलिमेंट आहे 1, 2, 13 मधला 3, 14 मधला 4, ही त्याची व्हॅलेन्सी आहे. ज्या त्या व्हर्टिकल ग्रुप, त्याच्या ग्रुप नंबरचं, म्हणजे त्याला आपण गण म्हणतो, गणाच्या क्रमांकावरती आपल्या ऍटमची किंवा त्या एलिमेंटची व्हॅलेन्सी कळते. बरोबर. आता बघा, सिम्बॉल आहे के, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2881 आणि व्हॅलेन्सी आहे 1. बरोबर. कोणत्या ग्रुपमध्ये आहे, फर्स्ट ग्रुपमध्ये आहे के. बरोबर ना. कॅल्शियमच्या खाली आहे ना पोटॅशियम, म्हणजे फर्स्ट ग्रुपमध्ये आहे म्हणून त्याचं व्हॅलेन्सी आहे 1 इकडे. ऍटॉमिक साईज आपण बघितलं, डावीकडून उजवीकडे कमी होत जाते, वरून खाली वाढत जाते. कारण काय, त्याची ऍटॉमिक रेडियस वाढते, कारण शेल्सची संख्या वाढते. म्हणजे आपल्या कक्षांची संख्या वाढत गेली की काय होणार आहे, ऍटॉमिक रेडियस वाढत जाणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथे काहीतरी दिलेले आहेत एलिमेंट्स, ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम, लिथियम, कसेही दिलेले आहेत. त्यांची रेडियस दिलेली आहे पिकोमीटर मध्ये. पिकोमीटर इज 10⁻⁹ एवढ्या कमी याच्यावरती. सॉरी, पिकोमीटर, हा बरोबर, नाही, नॅनोमीटर इज 10⁻⁹ आणि पिको इज 10⁻12. आय एम सॉरी, -9 is not picometer. Nanometer is 10⁻⁹. Picometer is 10⁻12. एवढ्या बारीक, म्हणजे एवढ्या कमी व्हॅल्यूचं किंवा डिस्टन्सचं मेजरमेंट आपण करतोय. आता बघा खाली, पुढचा मेटॅलिक. हे कॅरेक्टरिस्टिक आपलं डिस्कस करायचं राहून गेलं होतं. मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आपल्याला माहिती आहे डावीकडे सगळे मेटल आहेत. जसं आपण डावीकडून उजवीकडे जाऊ, मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक कमी कमी होत जातात, नॉन मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक वाढत वाढत जातात. म्हणजेच काय, मेटल्स कडून नॉन मेटल्स कडे आपण हळूहळू हळूहळू आपली प्रॉपर्टी बदलत जातो. डाव्या बाजूला सगळे मेटल्स आहेत. मेटल्सची प्रॉपर्टीज आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. सांगा जरा कोणीतरी मला, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स? मेटल आपल्याकडे असलेल्या इलेक्ट्रॉन देऊन धन आयनाची निर्मिती करते. बरोबर, अगदी बरोबर. अजून? शाबाश, एवढंच आहे का फक्त? अजून भरपूर आहेत प्रॉपर्टी मेटल्सच्या. एखादा मेटल आठवून बघा ना, समोर मेटल ठेवायच्या प्रॉपर्टीज आपोआप आठवतात. लोखंड घ्या, ॲल्युमिनियम घ्या, सोनं घ्या, चांदी घ्या, कॉपर घ्या.
धातू स्वतःचे संयुजा इलेक्ट्रॉन्स गमावून धनायनाची निर्मिती करतात. झाले की ते मगाशी एक सांगितलंय तेच परत सांगितलंय, बरोबर आहे. अजून भरपूर काही काही कॅरेक्टरिस्टिक्स सांगा. धातूंना स्वतःची एक चमक असते. कुठलेही धातू आपण आता जे बोललोय त्यातले किंवा कुठलेही धातू तुम्ही बघा, प्रत्येक धातूला स्वतःची एक चमक आहे. धातू, विद्युत आणि उष्णता या दोघांचे काय आहेत? सुवाहक आहे. करेक्ट, बरोबर. त्याच्यानंतर धातूंना तुम्ही सुवाहक. ठोकू शकता आणि त्याचे बरोबर पत्रे बनवू शकता. त्याला काय म्हणतात? त्याला इंग्लिश मध्ये तन्यता म्हणजे ताणणे, त्याच्या वायर बनवणे म्हणजे तन्यता. वर्धनीयता म्हणजे त्याला ठोकून ठोकून तसे पत्रे बनवणे, जसं आपण अल्युमिनियमचे पत्रे बनवतो, सोन्याची तार वापरली होती, बरोबर. ह्याचा अर्थ आहे त्याला म्हणतात डक्टिलिटी आणि दुसरं काय आहे? वर्धनीयताला इंग्लिशमध्ये काय म्हणतात थोड्या वेळाने मला आठवेल. मला मध्येच इंग्लिश शब्द आणि मध्येच मराठी शब्द विसरायला होतोय आजकाल, बहुतेक माझं वय झाले. डक्टिलिटी आणि ठीक आहे आठवेल. तर ह्याच्यामध्ये काय होतं, आपण त्याला ठोकून ठोकून त्याचे पत्रे बनवू शकतो किंवा त्याचे तारा बनवू शकतो. मुद्दा हाच आहे की आपण काय करू शकतो. तर ही जी प्रॉपर्टी आहे ती मेटल्समध्ये आहे. नंतर एक आहे मग तुम्हाला सांगते नादमयता. सांगा बरं याचा अर्थ काय? धातूंवरती म्हणजे एखादा काहीतरी म्हणजे ते त्या आवाज करतात. बरोबर. उदाहरण सांगा. शाळेची घंटा. बरोबर. त्याला त्या प्रॉपर्टीचं नाव आहे डक्टिलिटी आणि मॅलिएबिलिटी. मॅलिएबल म्हणजे त्याला तुम्ही त्याच्या पत्र्यांच्या त्याचे पत्रे बनवू शकता, त्याला म्हणतात मॅलिएबल. आणि दुसरे आहे डक्टिलिटी म्हणजे त्याला म्हणतात त्याला ताणून आपण त्याच्या वायरी बनवू शकतो. राईट. मी म्हणलं होतं ना जरा वेळ लागेल तो शब्द आठवायला. तो लक्षात असतो माहितीये का, पण तो विसरून जातो आपण मध्येच काय काय बोलताना. मॅलिएबिलिटी, डक्टिलिटी, तन्यता, वर्धनीयता. नादमयता ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सोनोरस, म्हणजे एक असा नाद, विशिष्ट नाद. तुम्ही स्टीलचा चमचा आणि स्टीलचा ग्लास एकमेकांमध्ये वाजवून बघा, टंग असा घुमतो तो आवाज, है ना. असं दुसऱ्या कुठल्याही नॉन मेटलिक वस्तूंमध्ये होत नाही. तर ही त्याची एक प्रॉपर्टी आहे. अजून एक मेटल्सची प्रॉपर्टी आहे जी आहे हाय डेन्सिटी. जनरली मेटल्स जे असतात ना हाय डेन्स असतात, जड असतात आणि असे स्मार्ट लोक असतात ते जरासे दिसायला पण असे स्ट्रक्चर्ड असतात. ह्याचे एक्झॅक्टली उलटे नॉन मेटल्स असतात. आपण मेटलिक टू नॉन मेटलिक बघतोय ना, डावीकडे सगळे मेटल आहेत आणि उजवीकडे सगळे मेटल. तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला उदाहरण देताना सांगितलं होतं की, आणि हे असं परीक्षेत लिहायचं नाहीये, तुम्हाला लक्षात राहावं म्हणून मी सांगितलं होतं, आपल्या पिक्चर मधले जे हिरो लोक असतात ना, हिरो मटेरियल, ते सगळे असतात मेटल्स आणि जे सगळे विलन असतात ते असतात नॉन मेटल्स, बरोबर. मेटल्स काय करतात, इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि पॉझिटिव्ह होतात. जसे आपले जे हिरो असतात ते स्वतःकडे असलेल्या वस्तू लोकांना देऊन टाकतात आणि हिरो सारखे वागतात, हो की नाही, एकदम चांगले. नॉन मेटल्स काय करतात, लोकांच्या वस्तू घेऊन टाकतात, हिसकावून घेतात. असे विलन लोक हेच काम करतात, बघितलं ना तुम्ही पिक्चर मध्ये. दुसरं, मेटल्स काय करतात, त्यांना गाणी बिणी म्हणायची हौस असते हिरो लोकांना, हो की नाही, गाणी म्हणतात, डान्स करतात, ते सगळं मेटल्स करतात. मेटल्स मध्ये नादमयता म्हणजे काय, गाणंच म्हणतात ना ते, स्वतःच एक असं विशिष्ट नाद तयार करतात. त्याला तुम्ही कसंही मारा, कुटा, पिटा, काही करा, पण हिरो कधीच मरत नाही. एवढ्या गोळ्या 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 मारलेल्या असतात पण एक पण गोळी आपल्या हिरोला लागत नाही. का बरं विचारा. कारण की दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी. ते लोकांची मदत करण्याकरता, स्वतःच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता सगळं करत असतं, हो की नाही. म्हणून त्यांना काहीच होत नाही. ठोका, मारा, पिटा, काही करा, ते तसंच राहतात, ओके. नंतर जसं मी तुम्हाला म्हटलं, गुड कंडक्टर्स ऑफ हीट. आपल्या मित्राच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला तरी हे मारामारी करायला जातात. म्हणजेच काय, दुसऱ्यांची हीट यांना जाणवते. अशा पद्धतीने बोला. मॅम फोन मध्ये चार्जिंग नाही, नंतर रेकॉर्डिंग बघितली तर चालेल का? वाय नॉट, चालेल ना. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ओके ह्या मॅम. मेटल्सच्या प्रॉपर्टीज बघितल्या. याच्या एक्झॅक्टली उलट्या प्रॉपर्टीज नॉन मेटल्सच्या आहेत.
ते असे दिसायला स्मार्ट नाहीये, त्यांना चकाकी नाही, त्यांना एक विशिष्ट आकार पण नाही. मोस्टली सगळे जे नॉन मेटल्स आहेत ना, ते असे पावडर फॉर्म किंवा गॅशियस फॉर्म किंवा असे अमॉर्फस कसेही असतात. काळे काळे विचित्र, शायनिंग नाहीये त्यांना, पण त्यांचं काम मात्र इम्पॉर्टंट आहे. बघा, कोणत्या पण पिक्चरमध्ये विलन नसेल तर काय स्टोरी बकवास असते. तर विदाऊट नॉन मेटल्स, मेटल्सचं पण काम अर्धवट राहतं. मेटल्स नॉन मेटल्स दोघंही इक्वली इम्पॉर्टंट आहेत. तिसरे आदले मधले जे असतात, जे कधी हिरोचा रोल करतात, कधी विलनचा रोल करतात, असे जे रोल करणारे लोक असतात, त्याच्यात मेटलॉइड्स, त्यांना आपण म्हणतो धातू सत्व. हे 7 लोक आहेत पिरियॉडिक टेबलमध्ये. असे 7च नमुने आहेत, जे धड इकडचे पण नाही, धड तिकडचे पण नाही. ते मेटल सारखे शायनिंग करतात का? हो. नॉन मेटल सारखे नॉन शायनिंग करतात का? हो. ह्यांच्यासारखे कंडक्टर्स आहेत का? नाही. त्यांच्यासारखे बॅड कंडक्टर्स आहेत का? नाही. धड ह्यांच्या पण नाही, धड त्यांच्या पण नाही, मधलेच आहेत ते. तिकडून इकडे जाणारे ट्रान्झिशन आहेत. थोडक्यात सांगायचा अर्थ, ट्रान्झिशन या शब्दाचा अर्थ काय? परिवर्तन. त्या परिवर्तनाचे ते सेंटर आहेत. हळूहळू होणारा बदल त्यांच्यामधनं गेला की एकदमच बदलतो. म्हणजे मेटल टू नॉन मेटल हा जो चेंज आहे ना, ते घडवून आणणारे ते मेटलॉइड्स आहेत. ठीक आहे. आणि म्हणूनच त्यांचा वापर आहे ना, कंट्रोल्ड गोष्टींसाठी होतो. मेटल सारख्या प्रॉपर्टी पाहिजे, पण मेटलपेक्षा कमी पाहिजे, अशा ठिकाणी आपण या मेटलॉइड्सना वापरतो. ठीक आहे. हे बघा, ही आपल्या पिरियडिक टेबलची रचना आहे. फक्त रंग आहेत. देर आर नो नेम्स ऑफ द मेटल्स इन दॅट, अँड देर इज नो एफ ब्लॉक ऑल्सो. खाली एफ ब्लॉक नाही काढलेला. हा तुमचा सगळा जो पोर्शन आहे, हे सगळेचे सगळे बघा, हे सगळे निळे जे लोक आहेत ते मेटल्स आहेत. खाली आहेत हे इकडचे, सॉरी इकडचे राईटचे, हे सगळे नॉन मेटल्स आहेत. आणि हा आहे मेटलॉइडचा सेक्शन. खाली इथे एफ ब्लॉक टाकला असता ना, तो पण निळाच झाला असता. ते मेटल्सच असतात. ते इकडच्या टीम मधले आहेत ना दोघं. ही टीमच मेटल्सची आहे, बरोबर. म्हणजे इथून खाली आलेले एफ ब्लॉक पण निळेच असतात, जर तुम्ही ते खाली वेगळे काढले तर. ठीक आहे. आता मेटलिक नॉन मेटलिक प्रॉपर्टीज पण आपल्या झाल्या. आता ग्रेडेशन इन दी हॅलोजन फॅमिली. ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघितलं आपण, की हॅलोजन्स जे असतात हे 17 ग्रुप आहे. आपण मगाशीच बघितलं. असं तुम्हाला प्रत्येक ग्रुपचा अभ्यास करता येतो बरं का. फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप, लाईकवाईज यू कॅन स्टडी एव्हरी ग्रुप. तर या हॅलोजन ग्रुपमध्ये काय होतं, क्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, याच्यामध्ये ग्रेडेशन म्हणजे कसा बदल होत गेलाय ते बघा. सगळ्यात पहिला आहे फ्लोरीन. फ्लोरीन इज व्हेरी व्हेरी रिॲक्टिव्ह, सुप्रीम रिॲक्टिव्ह, आणि तो फिजिकल स्टेट त्याची काय, गॅशियस फॉर्म मध्ये. क्लोरीन पण गॅशियस फॉर्म मध्येच असतो, पण ह्याच्यापेक्षा जरा बरा आहे, थोडासा जाडा आहे तो, म्हणजे त्याचं वजन जास्त आहे. हे दोन गॅसेस आहेत, पण फ्लोरीन इज व्हेरी व्हेरी रिॲक्टिव्ह कम्पेअर्ड टू क्लोरीन. ब्रोमीन हा लिक्विड आहे, आणि आयोडीन हा 4th पिरियड मधला आहे, म्हणजे 4थ्या आवर्तातला एलिमेंट आहे, बऱ्यापैकी जड आहे, आणि तो डायरेक्ट सॉलिड स्टेट मध्ये. कळलं का? म्हणजे जसं तुम्ही वरून खाली खाली, यू आर गोइंग अप टू डाऊन, तुम्ही खाली जाताय, तर तुम्हाला हे ग्रेडेशन म्हणजे काय, बदल. बरोबर. बदल होत जाताना दिसत, की पहिले 2 गॅसेस आहेत, हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होत आहेत. तिसरा जो आहे तो सगळा आता लिक्विड फॉर्म मध्ये आला, आणि चौथा डायरेक्ट सॉलिड फॉर्म मध्ये आलेला आहे. तर असा जो स्टडी आहे, ग्रॅज्युअल स्टडी, तो आपल्याला पूर्ण पिरियडिक टेबल मध्ये बघायला मिळतो, आणि याच्यामुळे आपला अभ्यास खरंच खूप सोपा होतो. तर पिरियडिक टेबल बनवणं ना, हे खूप ग्रेट काम झालंय आपल्या सगळ्यांसाठी. आता हे काय बघा, इन जनरल अ जनरल केमिकल इक्वेशन इंडिकेटिंग द रिएक्शन ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स इज गिवन अबो. While going down the second group as BeMgCaCrBa, the gradation in the chemical property of the alkaline earth metals is seen. While going down the second group, the reactivity of the alkaline earth metals goes on increasing, and thereby the ease with which this reaction takes place also goes on increasing. Thus, beryllium does not react with water. Magnesium reacts with steam, while calcium, strontium, and बेरियम रिएक्ट विथ वॉटर ऍट रूम टेम्परेचर विथ इन्क्रीजिंग रेट्स. कोण कोण कसं कसं रिॲक्ट करतं हे आता याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. सो हा झाला आपला धडा. जर आपण त्याची एक्सरसाइज बघूया क्विकली. बघा, रिअरेंज द कॉलम्स 2 and 3 सो ॲज टू मॅच विथ द कॉलम 1. ट्रायड कोणी दिलं होतं? ट्रायड डोबेरायनर. lightest and negatively charged particles in the atom, concentrated mass, average of the first and third, properties of the eighth. मला सांगा उत्तर काय, मी वाचतेय, तुम्हीच मला सांगा. वी आर सॉल्विंग दिस. सी.
सी करेक्ट. ट्रायड मध्ये तेच होतं. एव्हरेज ऑफ फर्स्ट अँड थर्ड इज इक्वल टू सेंटर. ऑक्टेव्ह कोणी न्यूलन्स. दिला होता ऑक्टेव्ह? करेक्ट, न्यूलँड्स ऑक्टेव्ह. आणि याच्यातलं कुठलं येईल? डी. डी. ॲटॉमिक नंबर. मोजले. ओके, करेक्ट. माहिती आहे? नाही, आपण चेंज करू शकतो. आपण चेक करू शकतो नंतर. आपण याच्यात 6 टाकलंय. पिरियड काय पिरियड? न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन. चला लगेच सॉल्व्ह करू ना आपण. आपोआप त्यांची उत्तरे मिळतील आपल्याला. न्यूक्लियस काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज ऑन दी न्यूक्लियस. हो ना? का नाही? कॉन्सन्ट्रेटेड मास अँड पॉझिटिव्ह चार्ज. सांगा मला. इलेक्ट्रॉन इज लाइटेस्ट अँड निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. पिरियड. सिक्वेन्शियल चेंज इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ना. मुलांनो, तुम्ही हे सोडवलंय ना? तर तुम्ही झोपलात की काय, का मी एकटाच अभ्यास करते? बरोबर ना? हॅलो. येस मॅम. चला असं करूया. तुम्ही पण ही एक्सरसाइज सॉल्व्ह करा, मी पण एक्सरसाइज सॉल्व्ह करते. पुढच्या वेळेला आपण ही डिटेलमध्ये डिस्कस करूया. मी ही शांतपणाने लिहिते. हे असं याच्यावर काही होत नाहीये ते. किती मिनिटात आपलं लेक्चर संपेल? 2-3 मिनिटं तरी आहेतच ना? झाला झाले टाइम. म्हणा. तुमचं दुसरं लेक्चर असेल. हा, तुमचं दुसरं लेक्चर पण असेल. आपण हे सगळं डिस्कस करूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याची एक्सरसाइजच करायची आता. ठीक आहे? एक आपण क्वेश्चन आणि त्याचं आन्सर डिटेलमध्ये चेक करू. नेक्स्ट टाइम इज दी एक्सरसाइज टाइम. हे सॉल्व्ह करा. तुम्ही केलं पण असेल आधी, मला माहिती आहे. परीक्षेच्या वेळेला तुम्ही हे सगळं व्यवस्थित करून गेला असाल. पण आता आपण हे डिस्कस करणार आहे. सो लेट अस डिस्कस एव्हरीथिंग इन डिटेल. वी विल मीट नेक्स्ट टाइम. थँक यू फॉर नाऊ. गुड नाईट. थँक यू बाय प्रेमा. मॅम. बाय मॅम. गुड नाईट मॅम. गुड नाईट बाळा.